आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त मताधिक्य देणाऱ्या प्रत्येक आमदार आणि नेत्यासाठी तालुक्यातील आमदार आणि नेत्याला प्रत्येकी 10 लाख आणि सोन्याचे कडे देण्याची मागणी भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती। भाजप सोन्याची आणि पैशाची लालूच दाखवून मते मिळवून घेते, भाजप संपत्तीचा उपयोग आणि प्रदर्शन करत आहे, तसेच राम मंदिर झाले नाही आणि भाजपचे कार्यालय थाटली अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण। म्हणजे हा आचारसंहितेचा भंग आहे। आता पैशाची आणि सोन्याच्या कड्याची लालूच दाखवून मतं जास्त करून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। नोटाबंदीच्यामुळे या देशात सर्व पक्ष आणि भारतीय जनता पक्ष याच्यात काय फरक पडला हे मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष संपत्तीचं प्रदर्शन करतोय। राम मंदिर झालं नाही पण भाजपचं केंद्रातलं दिल्लीतलं कार्यालय 700 कोटी रुपये खर्च करून झालं। राज्यांमधली आणि जिल्ह्यामधली भाजपची कार्यालय थाटली यांनी। देशाचा विकास बाजूला राहिला पण भारतीय जनता पक्षाचा मात्र विकास, भौतिक विकास हा करण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय। आता निवडणुकीत प्रलोभनं दाखवायची आणि जास्त मतं द्या म्हणून लोकांना 10 लाख रुपये सोन्याचं कडं अशी आश्वासनं देणं याने संपत्तीचं एक ओंगळवाणं प्रदर्शन भारतीय जनता पक्ष करते असं मला वाटतं।